हॅलो गाईज. तर खूप दिवसांनी व्लॉग येतोय आता. त्याचं रिझन पण असं एक छान आहे. आमची उद्या अॅनिव्हर्सरी आहे. सो आज आम्ही निघालोय एका प्लेसला जिथे की आणि काहीतरी नवीन गोष्टी तुम्हाला समजून येतील की नेमकं काय आम्ही नवीन स्टार्ट करणार आहे वगैरे. तर चला आता पुढे बघूया. आणि आम्ही कोकणात आलोय. उन्हाळा आहे, कोकण आहे म्हणल्यानंतर तिथला मेवा पण येणार, कोकणी मेवा, रानमेवा, आणि ते पण तुम्हाला दाखवतो. आणि कुठे कुठे जाणार आहे काय वगैरे हे पण दाखवतो. चला भेटू पुढे. सो हॅलो काहीच आता आम्ही आंबाघाटातून खाली आलोय आणि दावनाळी वगैरे गाव गेलंय आणि इथं आम्हाला आता नाणीचा मठ लागलाय. सो आता आम्ही आलोय कोकणात. इथं आता नाणीच्या मठात दर्शन घेणार, पार्किंग वगैरे केले गाडी. खूप छान आहे सोय. एकदम वातावरण सुंदर आहे. कोणी येणार असेल तर फिरायला नक्की या नाणीच्या मठाला. पण वातावरण एक नंबर टॉप क्लास आहे. कधी पण येऊ शकता तुम्ही. इथं तुम्हाला दाखवते आता आतमध्ये गेल्यानंतर. तुम्हाला आता मी इथलं एन्व्हायरमेंट वगैरे दाखवते. ग्रीनरी तर खूप छान आहे, दाखवते आता. बघा, बघू शकताय किती छान ग्रीनरी आहे आणि एकदम सुंदर शांतता आहे. हा इथं अमृत कलश आहे, त्याच्यासमोर आपले हत्ती महाराज आहेत. ग्रीनरी बघू शकता सगळीकडे. इथं आला तर तुम्हाला प्रसाद सुद्धा भेटेल. प्रसादाला कुपन घ्यावं लागतं. 8 ते 12 त्या कुपनची वेळ आहे. 12:30 वाजता प्रसाद सुरू होतो. 12:30 ते 1:30, जास्तीत जास्त 2 वाजेपर्यंत असतो प्रसाद. तुम्ही कोण येणार असाल तर दोन्ही टाइम प्रसाद असतो इथं, नक्की या. सो तुम्हाला आता मी मंदिर दाखवते. पॅगोडा टाईप आहे मंदिर, पूर्ण असा पॅगोडा. जपानमध्ये जसं पॅगोडा असतात तशा टाईपचं. ह्याला खाली छोटे छोटे चाक आहेत आणि तसंच कोरीव काम केलेलं आहे. आणि सगळं बांधकाम चिराच्या दगडात आहे. चिराचा दगड म्हणजे पूर्णपणे गारवा. आणि उन्हाळ्याचं तर ह्या गारव्याच्या ठिकाणी आल्यानंतर तर खूप शांत वाटतं. मंदिर एक नंबर शांत आहे आणि परिसर पण खूप ग्रीनरी आहे. एक नंबर मंदिर आहे, शांत वाटतं. असं म्हणजे काही दंगा वगैरे काय नाही, शांत आहे एकदम. हिरवळ निसर्ग आहे, त्यामुळं मन एकदम शांत झाले माझं तरी. ड्रायव्हिंग वगैरे आता एन्जॉय अजून करणार आहे मी. बघू शकता इथं हे ही आहे एंट्रन्स गाईज. एंट्रन्सला हे समोर असं आहे आणि हे इथं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता मंदिर. गरुडावरती म्हटलेलं. छान असं मंदिर आहे. 3 हत्ती आहेत एंट्रन्सला. काय म्हणलीस? हत्ती रथ ओढतेलं दाखवलं. हा, हे मंदिर एक रथाचा पॅटर्न आहे आणि हत्ती रथ ओढतायत असं दाखवले. इथं 3 आहेत, इथं 3 आहेत. आणि वरती ते गरुडावरती विष्णू बसलेले आहेत असं दाखवले वरती. मंदिर भारी आहे बाहेर ना. आता आतमध्ये जाऊन बघूया आपण कसं आहे काय ते. आम्ही आता तिथून दर्शन घेऊन बाहेर पडलोय आणि तुम्हाला माहितीये कोकण, हापूस, आंब्याची झाडं, काजू हे तर इकडे आलंच. आणि रस्त्याला आम्हाला इतकी आंब्याची झाडं, काजूची झाडं दिसत आहेत. खूप छान वाटते, रिलॅक्स माइंड झाले. आणि खरंच त्या मठात गेल्यानंतर माइंड खूप रिलॅक्स झालं, पॉझिटिव्हिटी आली आणि काही गोष्टी समजल्या आपल्या धर्माबद्दल वगैरे. छान वाटलं. आणि तुम्हाला दाखवते आता पुढे मी आंब्याची झाडं आणि काजूची झाडं वगैरे. तुम्ही बागा बघा. हॅलो गाईज, आता आम्ही पोहोचलोय गणपतपुळेमध्ये. 2-3 पाठीमागे रूम बघितला, तेवढ्या काय आवडल्या नाहीत. मग इथं आता एका ठिकाणी रूम बघितलीये आणि आता इथं आम्ही स्टे करणार आहे. आलो, फ्रेश वगैरे झालो, खाल्लो, पोटपूजा केली, म्हणजे घरातून डब्बा आणला तो खाल्ला. आणि आता आवरून वगैरे फ्रेश होऊन आम्ही निघालोय आता महालक्ष्मी वॅक्स हाऊस बघायला. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवत होते कसं आहे काय आहे आणि आमची ट्रिप कशी एन्जॉय करायची चालली आहे तर. आणि हा आमचा दोघांचा आउटफिट आहे. कसा वाटतं तुम्ही नक्की सांगा. कसं वाटतं नक्की सांगा, कमेंट करा. आणि आम्हाला जी रूम भेटली, रूम पण चांगली रूम आहे, एकदम बजेट फ्रेंडली आहे. आम्ही 2 दिवस इथं, 3 दिवस आहे ऍक्च्युली. 3 दिवसानंतर आम्ही याचा एक रिव्ह्यू तुम्हाला व्हिडिओच्या आय थिंक सेकंड किंवा थर्ड पार्ट जो आमचा येईल ब्लॉगचा, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ह्याची फुल डिटेल्स वगैरे सांगेन. बाकी स्टे ट्यून, पुढे दाखवतो. खूप काही मजेशीर होणार या ब्लॉग मध्ये. चला बाय. गाईज, जसं मी तुम्हाला मगाशी तेजू बोलली होती की आम्ही आता निघालोय हाऊस ऑफ वॅक्सला, महालक्ष्मी हाऊस ऑफ वॅक्सला. तर मेन म्हणजे आम्ही जी रूम घेतलेली आहे, जिथं आम्ही आता स्टेला आहे विलामध्ये, ज्या तिथून समोरच पलीकडच्या गल्लीमध्ये हे महालक्ष्मी हाऊस ऑफ वॅक्स आहे.
दुसरं म्हणजे प्राचीन कोकण म्युझियम जे आहे आणि प्लस गार्डन एक आहे मॅजिक गार्डन म्हणून, हे दोन्ही पण 5 मिनिटाच्या अंतरावरती. सो स्पॉट जे आहेत ते तुम्ही, ही जी आम्ही रूम घेतली तिथून स्पॉट सगळे जवळच आहेत, शेजारीच आहेत. गणपती मंदिर जर म्हणलं तर मंदिर आम्हाला इथनं 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. बीच 6 मिनिटाच्या अंतरावरती, सगळं जवळ आहे. त्यामुळे लकीली आम्हाला रूम चांगली भेटली. काय त्याची मस्त भेटली. रूम एक नंबर भेटली. आता निघाले म्युझियम मध्ये. म्युझियम चालू आहे का बंद आहे माहित नाही आम्हाला, कारण कोण दिसत तर नाहीच. आता बघू, विचारूया. सो आता आपण आलेलो आहोत हाऊस ऑफ वॅक्स मध्ये. म्हणजे आता गेलं अजून, हे समोर त्यांचा हॉल आहे, इथे रिसेप्शन आहे आणि इथून आतमध्ये एंट्रन्स आहे या बिल्डिंग मध्ये. बघू आता जाऊन तिथं आपण एक्सप्लोर करूया थोडंफार. ओपन आहे. तर गाईज हाऊस ऑफ वॅक्स होतं बंद, त्यामुळे आम्ही तिथं लेबर नसल्यामुळे ते बंद होतं. सो आम्ही आता निघालोय प्राचीन कोकण म्युझियमला आणि तिथेच पलीकडे गार्डन आहे, मॅजिक गार्डन. सो ते मीही बघितलं नाही कधी, तर आता आम्ही निघालो ते एक्सप्लोर करायला. आता होपफुली ते चालू असेल तर बघू. आता आम्हाला सांगितलं तर गेलं आहे की ते चालू आहे जावा म्हणून. सो आता निघालो तिथं, भेटू पुढे. सो गाईज फायनली आलोय प्राचीन कोकण मध्ये आणि हे आहे चालू. गाडी आता पार्क केलेली आहे आणि समोर तेजू तिकीट काढायला गेलेली आहे. तेजू काढते तिकीट. आपण जाऊया आता इथून आतमध्ये फिरायला, बघूया, एक्सप्लोर करूया काय काय आहे काय काय नाहीये. आम्ही प्राणी यांना देवता भाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. परी प्रत्येकात राखीव जंगल असे त्याला देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाते. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही येथे एक नक्षत्र बाग तयार केले आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्ती धन सौख्य आरोग्य प्राप्त होते. बाहेर आम्ही बोर्ड लावलेला आहे, तो तुम्ही एक्झिट करताना पाहू शकता. हा पिंपळ पार आहे. आपण कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतो. त्यांना दीर्घ आयुष्याची प्रतीके मानले. याला पिंपळ पार असे म्हणतात, कारण हा जो दगडी कट्टा बांधलेला आहे याला कोकणी भाषेत पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधला गेला. हा जेव्हा बांधला गेला तेव्हा इथे पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. शिलालेख लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकणी मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेत कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत कवींनी कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडील आहे वर्तमान काळ. गुहेच्या पलीकडील आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे आपण पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संगती, परंपरा इत्यादी कशा होती. गुहेतून येताना थोडं वाकून या. झाड आहे, याला जी फळे येतात त्यापासून कोकम सरबत व कोकम आगळ तयार केले जाते. यांच्या फळांपासून तेल तयार केले जाते. तसेच त्यांचा उपयोग कैलास जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो. इथे अजगराचा स्टॅच्यू दाखवलेला आहे. यात भगवान परशुराम, आपल्या पुराणात असा उल्लेख आहे की 1000 वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली संपूर्ण पृथ्वी दान केली. दान केली कोणती गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण जिथे उभे आहोत तिथे 1000 वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा जो पक्का रोड आहे याला कोकणी भाषेत पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधली गेली. पूर्वी ती गणपतीच्या देवळापर्यंत होती. काळाच्या ओघात नष्ट झाली. आता ती फक्त आपल्याला प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते.
पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आज आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकण मध्ये ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. हे चिरफळाचं झाड आहे. चिरफळाची फळे जंतुनाशक असतात, म्हणून त्यांचा उपयोग शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतो. तसेच त्यांचा उपयोग मसाला सारख्या पदार्थांमध्येही केला जातो. हे माडीवाला दाखवलेलं आहे, ताडी माडी काढणारा. हे आमचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पुरी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करीत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र गावप्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असत. गावातील सार्वजनिक कामे जसे की पाखाड्या बांधणे, लाकडी सांकव बांधणे ही कामे कोणी कधी व कोठे करायची याविषयीचे निर्णय गावकरी येथे बसूनच घेत असत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगभराची प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचे दर्शन घेतात. पण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जातो आणि देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा हा देव या पालखीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला. जे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळच आहे की आमचं एकमेकांना जाणं नसतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे आम्ही नाव जाणीवपूर्वक ठेवलं आहे, कारण असं म्हणतात ज्या निसर्गात वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. त्याला आमच्या भाविस्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. ही आमची काही पारंपरिक वाद्य आहेत. लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे आहेत. यांचा खालील भाग मातीचा बनलाय. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. वाजवणारे कसबी असतील तर त्यांचा आवाज 2 ते 3 किलोमीटर पर्यंत जात असतो. पुरी यांचा वापर संदेशवहन किंवा धार्मिक कार्यात केला जात असतो. आपण जेव्हा देवळात जातो तेव्हा तिथले गावकरी गारणं घालतात. ते इथे ऐकवणार आहोत. हात जोडून उभे. कोणला पोरगी भेटत नसेल, कोणला पोरगा भेटत नसेल, कोण लग्नाच्या अडकलेले असतील आणि ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना चांगली पोराटोरा होऊ दे आणि त्या पोराटोरांचं लय डिग्री पर्यंत शिक्षण होऊ दे महाराजा. भया शिक्षण झालेल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे. आणि जर काय साहेबान गौरी गणपती हरी दादा द्यावा नाही तर त्या साहेबाचं काय करायचं तर तुला ठाव आहे रे महाराजा. आता वाटा देव आहे असं म्हणतात. कोकणात भरपूर भूत असतात, तर कोकणाच्यांची अशी श्रद्धा यादव त्यांच्या नियंत्रण ठेवतो. म्हणाला शिमग्याच्या वेळी गारण घातले जाते, तसे पशुबळी सुद्धा दिले जातात. हे वीरगड आहे, वीर लोकांचे प्रतीक चिन्ह. कोळी समाज लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात. समुद्राच्या भरतीचे पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन कोळी लोक समुद्रामध्ये 8 ते 10 तास खोलवर मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा ह्या त्यांच्या होडीपेक्षा मोठ्या असतात, तरी ती लोक कुशलतेने होडी वल्लावतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. हे खोत आहे. राज्याच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पैलवान खोताच असे. खोत गावचा प्रमुख असतो. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोताचे असतात. खोत लोक जमीनदार असतात. सर्वसामान्यपणे सुखवस्तू असतात. त्यांच्या बसण्याच्या लग्बीवरून ते कसे ऐषारामी जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना येईलच. ही खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदर होत्या आणि शूरी होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझ घराचा उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. ती खोतांची 2 मुले आहेत. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूतनाने खेळला गेला. हस्ती त्यांची फासे असतात किंवा शंखांच्या कवडे असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते व त्यानुसार सोंगट्या पुढे मागे सरकून हा खेळ खेळला जातो. जर खेळणारे कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असे. इतका मजेशीर हा खेळ आहे. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसले त्याला ओटी असे म्हणत. गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत. समोर आहे ती पडवी. सर्वसामान्य पडवीला बसायचे. खोतांच्या उजव्या बाजूला देवघर, खोतांच्या डाव्या बाजूला स्वयंपाकघर, खोतांच्या मागच्या बाजूला माजघर म्हणजे पूर्वीचे बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर, त्यामध्ये गॅप, त्याखाली मोठे छप्पर आहे. कोकणात फार उष्णता असते.
त्यामुळे घरातील उष्णता गॅप मधून सतत बाहेर पडते व बाहेरची थंड हवेची जागा घेते. त्यामुळे घरातील वातावरण नेहमी थंड राहते. घरासमोर अंगण आहे, अंगणासमोर तुळस आहे. अंगण हे कोकणी घराचे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एकही कोकणी घर असं दिसणार नाही ज्या पुढे अंगण नाही किंवा तुळस नाही. इथे अडकीत त्यांचे प्रकार दाखवलेले आहेत. हा शेतकरी आहे, याचं गवताचं घर आणि याच्या कपड्यावर जाऊ नका. आमच्या गावातील महत्वाचा उत्पादक घटक होता. हा एकमेव धान्याचे उत्पादन करीत असे आणि 12 बलुतेदार खोत व राजे यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम तो करीत असे. म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा आमचा शेतकरी होता. पूर्वी याचं घर जसं असायचं तसंच घर आम्ही इथे उभारलं आहे. ही जी चूल आहे तिला कोकणी भाषेत पिरसा असे म्हणतात. सतत पेटी ठेवली जायची कारण पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हती. शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असेल तेव्हा ती इथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवत असत. जर हा विस्तव विजला तर घरात 2 गारगोट्या ठेवलेल्या असत, त्या एकमेकांवर घासून हा विस्तव करावा लागत असे. शेणाने सर्व टोपले तिला कोकणी भाषेत कणगी असे म्हणतात. तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जातो. कोकणी शेतकरी भात, नाचणी, हरिकवरी यासारखी धान्य पिकवत असे. ती या कणगीमध्ये ठेव, त्यावर चिरफळाची फळे पसरव, त्यावर झाकण ठेव. ती बाहेरून शेणामातीने लिंपून घेतली जात असत. त्यामुळे आतील धान्य 3 ते 4 वर्ष सहज टिकत असे. शेतकऱ्याची बायको आहे ती शेतकऱ्याची मुलगी आहे. हा पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरी कायमस्वरूपी टांगून ठेवलेला आहे. कारण आमच्या शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी बनवलं असत. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत. थोडक्यात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे उचल आहे. पूर्वी याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे. घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवलेला आहे. हा कुंभार आहे. गावातील मातीशी संबंधित सर्व काम ह्या कुंभार करीत असत. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळ्याला की मातीची मडकी तयार करणे, दिवाळीच्या वेळी पण त्या तयार करून प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवण्याचे काम हा कुंभार करीत असत. हे जे सफेद रंगाचे मडके दिसते हे माडी काढायचे मडके आहे. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात असतात. त्यांना नारळ येण्यापूर्वी पोई येते, तिला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो. वळी थेंब थेंब गळणारी माडी या मडक्यामध्ये वरच्यावर साठवली जाते. थोडक्यात 12 बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले, परंतु माडी काढायचे व्यवसाय अजूनही चालू आहे. माडी म्हणजे काय? सोनार. हा सोनार आहे. सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम हा सोनार करीत असे. त्यांच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्यांच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र, अन्नवळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचे मनात सोनारच असते. आहे चौराजापूर दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरामधून भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम कापड, हस्तिदंती वस्तू, शंख, शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात वाणी करत असते. त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोने येत होते. म्हणजे भारताने जे सुवणूक अनुभवले याचे प्रवेशद्वार कोकणची बंदरे होती. कोकणातील 12 बलुत्या दाखवताना जे अधिक कौशल्य नाहीत त्या मी इथे दाखवल्या आहेत. त्यापैकी सुतार आहे. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारे लाकडे वगैरे बनवून देणे. सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम जग प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडे हस्तकौशल्याची वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला केंद्रामध्ये पाहायला मिळते. इथे दरवेळी दाखवला आहे स्वलाचा खेळ करणारा गारुडे सापाचा खेळ करणारा. त्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लाकडे अवजारे बनवून देण्याचं काम सुतार करीत असे. त्याचप्रमाणे त्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचं काम लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयतापुरा नांगराचे फाट 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय स्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणारे लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशे वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना आधुनिक गंज आलेला नाही.
दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. हा तेल आहे. आपण कोकणी माणसं आपल्या जेवणात खोबरे तेलाचा वापर जास्त प्रमाण करीतच. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जातच व तेली त्याच्या देखत त्याला तेल पडून देतच. हा तेलाचं घाण आहे, याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातल्यात. हे जे उभे लाकूड याला कोकणी भाषेत लाट असे म्हणतात. या लाटीला आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधल्यात की जेणेकरून ही लाट उभी राहते आणि इथे जोखडाला बैल बांधला जातो आणि या ठिकाणी आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः तेली त्यावर बसतो व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते व हे तेल भरून काढायचे असेल तर प्रथम जोखडाचे बैल सोडायचे. जोखड बाजूला केली जाते. आडवे लाकूड बाजूला कुणी लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचं असेल तर सर्व क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजे पूर्वी तेलाला 5-6 ते 1.5 तास तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. हा बुरुड आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय जातीने होता. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत. म्हणजे बांबूचे सूप बनवण्याचे काम बुरुड करीत. हे सूप आहे, ही रोवळी आहे. हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा धार्मिक कार्यात केला जात. जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा आपल्या घरातील कुमारिक व सौभाग्यवती स्त्रिया या रोवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभे असतात. सर्व काही बघून झालं. हे त्यांचं शॉप आहे. त्यांच्या ह्या शॉप मध्ये विविध प्रकारचे वस्तू वगैरे आहेत. सो बघून झालं की इथे शॉपिंग करू शकता. आम्ही लागले काय काय बघायला. तर आता प्राचीन कोकण बघून झालेलं आहे. भरपूर म्हणजे जुन्या काळातल्या गोष्टी काही दाखवल्या होत्या तिथं. ऑलमोस्ट म्हणू शकता की कोल्हापूरमध्ये कनेरी मठ जे आहे सेम तसं टाईपचं इथे केलेलं होतं. पण भारी होतं. इथं गाईड वगैरे होते, त्यांनी माहिती वगैरे सांगितल्या. थोडंसं तुम्ही बघू शकता घामाघूम झालेलं आहे सध्या, त्यामुळे लास्टला काही पार्ट मी रेकॉर्ड नाही करू शकलो. थोडं सफोकेशन फील होत होतं. पण भारी वाटलं, मजा आली. आता आम्ही जाणार आहे मॅजिक गार्डनला. तिथंही काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत जे आम्ही जस्ट बघितलं आता, की भारी भारी काही गोष्टी आहेत. तर आता तुम्हाला ते दाखवतो आम्ही.